विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीचं इतिहासाचं प्रकरण तिसरं पाहिलं. ब्रिटिश सत्तेचे परिणाम आपण पाहिले. आता त्यानंतर आपणाला पुढचं जे प्रकरण पाहायचं आहे ते चौथं प्रकरण 1857चा स्वातंत्र्य लढा हे आपण प्रकरण आज पाहणार आहोत. हा लढा इंग्रजांच्या विरुद्ध दिलेला लढा आहे. कारण तुम्ही मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेला होता की ब्रिटिशांचे भारतात आल्यानंतर ब्रिटिश लोकांनी भारतीय लोकांचं पिळवणूक कसं करायला सुरू केलं किंवा आर्थिक शोषण कसं करायला सुरू केलं ते आपण पाहिलेला होतात. आणि त्याचीच परिणती म्हणून भारतातल्या लोकांनी किंवा शेतकरी असू देत, कामगार असू देत, आदिवासी असू देत, या सर्वांनी या ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेगवेगळ्या प्रांतातून या ब्रिटिश सरकारला विरोध करण्याचा प्रयत्न केलेला होता. हे आपण त्या मागच्या प्रकरणात देखील पाहिलेलं होतं. पण एक मोठा लढा आपल्या भारतीयांनी 1857च्या काळात लढा दिला, तो आपण आज पाहणार आहोत. 1857 साली इंग्रजी सत्तेला हादरून टाकणारा मोठा लढा हा भारतात झालेला होता. हा काही अचानक उद्भवलेला लढा नाही. यापूर्वीही भारतात इंग्रजांच्या विरुद्ध अनेक लढे झालेले होते. आणि या 1857च्या लढ्याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती व त्यामागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या पुस्तकातून ही मांडणी केली त्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचं पुढे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्याची प्रेरणा काय झालेली आहे, मिळालेली आहे. आता 1857 पूर्वीचे लढे जे आहेत ते आपण इथं अभ्यासणार आहोत. कारण 1857च्या स्वातंत्र्य समर या पुस्तकानं म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी हे पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामुळं भारतीय लोकांना ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्याची जबरदस्त प्रेरणा मिळाली. जरी ती प्रेरणा मिळाली असेल की त्याच्या अगोदर देखील म्हणजे 1857 पूर्वी देखील अनेक लढे भारतीय लोकांनी या ब्रिटिशांच्या विरोधात दिलेले आहेत. म्हणजे भारतात ज्या ज्या भागामध्ये इंग्रजी सत्ता स्थापन झालेली होती तेथील लोकांना इंग्रजी शासनाचं दुष्परिणाम मंत्र भोगावं लागलेलं होतं. ज्या ठिकाणी ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केलेल्या आहे, ज्या ठिकाणी इंग्रज पोचलेले आहेत त्या ठिकाणच्या लोकांची पिळवणूक या कंपनी सरकारनं केलेलं आहे, ईस्ट इंडिया कंपनी. आणि या कंपनीच्या सत्तेमुळं आपलं सर्व स्तरातून म्हणजे शोषण होत आहे याची जाणीव म्हणजे भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली. आणि त्यातूनच या सत्तेविरुद्ध ब्रिटिशांच्याबद्दल म्हणजे कंपनी सरकारबद्दल भारतीय जनतेमध्ये असंतोष हा वाढत चाललेला होता. तुम्हाला माहीत आहे का म्हणून तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये विचारलेलं आहे. पाईकांचा उठाव म्हणून एक आहे. ओडिशा प्रांतामध्ये मध्ययुगीन काळापासूनच पाईक पद्धती अस्तित्वात होती. तिथल्या निरनिराळ्या स्वतंत्र राज्यांचे जे खडे सैनिक होते त्यांना पाईक असं म्हणत. म्हणजे राजांनी या पाईकांना काय केलेल्या होत्या, जमिनी दिलेल्या होत्या कसण्यासाठी, मोफत दिलेल्या होत्या. आणि त्या कसून ते आपला उदरनिर्वाह करायचे पाईक लोक. आणि त्या बदल्यात पाईक लोकांनी काय करायचं, युद्धाचा जर प्रसंग उद्भवला तर त्यांनी आपल्या राजाच्या बाजूनं काय करायचं, लढाईला उभं राहायचं अशी अट या पाईकांना घातलेली होती. आणि इसवी सन 1803 इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतला. ओडिशाचा प्रांत काय केला, जिंकून घेतला. आणि इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी ज्या होत्या, दिलेल्या राजे लोकांनी दिलेल्या जमिनी ज्या होत्या त्या जमिनी काय केल्या, काढून घेतल्या. आणि त्यामुळं पाईक लोक जे आहेत ते संतापले. आणि तसेच इंग्रजांनी लावलेल्या करामुळं म्हणजे मिठावरती कर लादलेला होता आणि किमती वाढ होऊ लागल्या. सामान्य लोकांचं जीवन असहाय्य झालेलं होतं. आणि याचा परिणाम 1817 इसवी सन 1817 इंग्रजांविरुद्ध पाईकांनी काय केला, सशस्त्र उठाव केला. आणि या उठावाचं नेतृत्व बक्षी जगणबंधू विद्याधर यांनी केलेलं होतं.
म्हणजे इंग्रजांच्या विरोधात म्हणजे 1857 पूर्वी अनेक लोकांच्यावरती अन्याय होत असताना अन्याय सहन किती करायचं, पण शेवटी काय केले, हे लोक पेटून उठले आणि सशस्त्र लढा या इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी दिलेला होता. आणि सर्वसामान्य लोक म्हणजे शेतकरी, सर्वसामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात पूर्णतः कंगाल झालेली होती. अशातच 1770 बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. कंपनी सरकार होतं. भारतीय जनतेचं कधीच कल्याण त्यांनी साधलेलं नव्हतं. जरी दुष्काळ पडलेला असला तरी या इंग्रज राज्यकर्त्यांनी जनतेशी वर्तन मात्र काय होतं, उदासीनच होतं, संवेदनशून्य राहिलेलं होतं. म्हणजे ते फक्त स्वतःचा फायदा बघायचे. व्यापारातून कच्चा माल देणं, पक्का माल आणून विकणं, कर गोळा करणं, म्हणजे अशा पद्धतीनं संपत्ती कसं भारतातून लुटता येईल या दृष्टीनंच प्रयत्न त्यांचे होते. सरकार त्यांचं स्थापन केलेलं असलं तरी जनतेच्या दृष्टीनं जनतेचं कल्याण, भारतीय जनतेचं कल्याण कधीच या इंग्रजांनी केलेलं नव्हतं. आणि त्यामुळं इसवी सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांनी व नंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी काय केलेले आहेत, लढे दिलेले आहेत. असेच लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारतातही जनतेनं काय केलं, इंग्रजांशी लढे दिलेले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रातले उमाजी नाईक यांनी असाच लढा, उग्र स्वरूपाचा लढा त्यांनी दिला होता. उमाजी नाईकांनी आपल्या महाराष्ट्रातल्या रामोशी बांधवांना काय केलं, त्यांनी एकत्रित केलं आणि स्थानिक युवक जे आहेत त्या युवकांना त्यांनी एकत्रित केलं आणि एक युवकांची संघटना त्यांनी स्थापन केली आणि इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी बंड केलं. त्यांनी एक जाहीरनामा काढला इंग्रजांच्या विरोधात. इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचं व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचं आव्हान देखील त्यांनी या युवकांना केलं किंवा महाराष्ट्रातल्या त्या परिसरातल्या जनतेला केलं. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात त्यांनी काय केला, आपला दरारा निर्माण केला आणि एवढ्या सगळ्या भागातल्या सर्व रामोशी बांधवांना एकत्रित केलं किंवा युवकांना त्यांनी एकत्रित केलं आणि इंग्रज सत्तेविरुद्ध एक जाहीरनामा त्यांनी काढला. म्हणजे इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचं आव्हान त्या लोकांना म्हणजे दिल्यामुळे भरपूर लोक या उमाजी नाईक यांच्या संघटनेमध्ये आले आणि शेवटी मग कंपनी सरकारनं काय केलं, 1832 उमाजी नाईक यांना काय केलं, अटक केलं आणि पुणे या ठिकाणी या उमाजी नाईक यांना त्यांनी फाशी देऊन टाकली. म्हणजे भारतातील लोक जर इंग्रज सत्तेविरुद्ध उठाव करू लागले तर ते काय करायचे, तुरुंगात टाकायचे. धाडशी कृत्य करण्याचं काम कोणी केलं तर त्याला फाशी द्यायचे. म्हणजे अशा प्रकारचं वर्तणूक या इंग्रज सरकारचं होतं. आणि भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही या इंग्रजी सत्तेला काय केलेलं होतं, आव्हान केलेलं होतं. भारतातल्या आदिवासी व वन्य जमातींनी देखील काय केलं, इंग्रजी सत्तेला आव्हान दिलेलं होतं. या जमातींचा उदरनिर्वाह म्हणजे वन्य जमातीतल्या लोकांचा उदरनिर्वाह कशावर चालणार आहे, जंगलावर. कारण ते कुठं राहतात, जंगलामध्ये राहतात. पण ब्रिटिशांनी कायद्याच्या म्हणजे त्यांच्यावरती कायद्याचा गदा आणला, त्यांच्या हक्कावरती कायद्याचा गदा आणला. काय केलं, वनांची तोड तुम्ही करायची नाही, वनांचं काय करायचं नाही, पर्यावरणाचं हानी होतं आणि वनाचं तुम्ही काय करायचं नाही, वापर करायचा नाही, असं त्यांनी कायदा केला. परिणामी बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, बिहारमधील संथाळ यांनी काय केलं, ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले. महाराष्ट्रातील लोकांनी देखील म्हणजे महाराष्ट्रामध्ये भिल्ल, कोळी, रामोसी हे काय होते, वन्य जमातीचे लोक होते, आदिवासी लोक होते. या लोकांनी देखील काय केलं, इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला. आपल्या कोल्हापूर परिसरामधल्या गडकऱ्यांनी तर कोकणात फोंड व सावंतांनी काय केलं, इंग्रजी सत्तेला आव्हान दिलं. 1857 सालापूर्वी म्हणजे देशाच्या निरनिराळ्या भागात
देशाच्या निरनिराळ्या भागात काही जमीनदार आणि राजे राजवाड्यांनी देखील काय केलेले होते, या इंग्रज सत्तेविरुद्ध लढे दिलेले होते. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, या ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते. सैनिक भरती करून घेत होते इंग्रज लोक, आणि भारतातल्या लोकांना सैनिक म्हणून ते काय करायचे, सुभेदार पदाच्या वरचं पद त्यांना दिलं जात नव्हतं, सैनिकी पद तेवढंच दिलं जायचं. आणि कंपनीकडून मग या भारतातल्या लोकांना जे भरती करून घेतलेलं आहे सैनिकांमध्ये, सैनिक म्हणून कंपनीकडून त्यांना दुजा भावाची वागणूक दिली जायची. म्हणजे त्यांचे वेतन व भत्ते इंग्रजी सैनिकांच्या तुलनेनं अत्यंत अल्पस. आणि त्यामुळं 1806 साली वेल्लोर येथे, 1824 साली परागपूर येथे उठावानं काय केलं, इंग्रजी सत्तेत असणारे जे भारतीय जवान आहेत, भारतीय सैनिक आहेत, त्यांनी काय केलं, उठावाचं उग्र रूप धारण केलं होतं. आणि हे सर्व लढे त्या त्या परिसरात झाले. ते स्थानिक स्वरूपाचे लढे होते सगळे, म्हणजे एकाकी लढे होते. आणि इंग्रजांनी काय केला, बळाचा उपयोग करून, म्हणजे त्यांच्याकडं सत्ता संपत्ती सगळं होतं, आणि त्यामुळं बळाचा उपयोग करून त्यांनी काय केलं, ते सर्व उठाव मोडून काढले. मात्र लोकांचा असंतोष मात्र इंग्रजांना दडपता आला नाही. तो लोकांच्या मनामध्ये राहिलेला असंतोषाचा भावना जी होती ती तशीच राहिली, पण तो नाहीसा झाला नाही. म्हणजे दडपला, फक्त असंतोष नाहीसा झाला नाही. आणि हा वणवा जो आहे तो 1857च्या स्वातंत्र्य युद्धात म्हणजे भडकला. म्हणजे ब्रिटिशांनी म्हणजे कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे राहिले. दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि त्याचा मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था झाली. आणि भारतातील विविध वर्गांमध्ये साठलेला जो असंतोष होता ब्रिटिशांच्याबद्दलचा, या लढ्याच्या रूपानं तो काय केला, बाहेर पडला. आणि त्यांचा उद्रेक ही अभूतपूर्व उद्रेक होता. म्हणजे अशा सशस्त्र लढ्यानं तो उद्रेक झालेला होता. जे 1857चा लढा जो झाला त्याची कारणं आपण इथं पाहणार आहोत. 1857च्या लढ्याची कारणं जी आहेत, म्हणजे इंग्रज पूर्व काळात काय होतं, भारतात अनेक राजवटी होत्या, त्यामध्ये बदल झाला. म्हणजे इंग्रज पूर्व काळात काय झालेलं होतं, अनेक राजवट होतं भारतात. जवळजवळ 500च्या वर संस्थानं होती, राजेशाही होती भारतामध्ये. त्यामध्ये बदल झाला तरी गावगाडा राजा जरी बदलला तरी गावगाडा पूर्वीसारखाच चालत राहिला. मात्र इंग्रज ज्यावेळी भारतात आले त्यांनी काय केलं, पूर्वीची प्रचलित व्यवस्था बदलून नवी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न या इंग्रजांनी केला. आणि गावगाड्याचं बदलत असलेलं स्वरूप पाहून जनतेच्या मनामध्ये काय झालं, अस्थिरता निर्माण झाली आणि असुरक्षिततेची भावना या भारतीय जनतेमध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यामध्ये पहिलं जे कारण होतं ते आर्थिक कारण. म्हणजे इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणलेली होती. तुम्ही मागच्या 3ऱ्या प्रकरणात ब्रिटिश सत्तेचे परिणाम याच्यामध्ये नवीन महसूल तुम्ही पाहिलेला होता. शेतकऱ्यांच्याकडून जबरदस्तीनं महसूल वसूल केलं जायचं. म्हणजे महसुलीच्या पद्धतीमध्ये काय केलं, राजेराजवाडीच्या काळात काय होतं, उत्पन्नातून आलेलं म्हणजे धान्याच्या स्वरूपात महसूल गोळा केला जायचा. मात्र इंग्रजांनी ती पद्धत बंद केली. प्रचलित व्यवस्था काय केली, त्यांनी बंद केली. त्यांची नवीन पद्धत त्यांनी भारतामध्ये आणली की धान्याच्या ऐवजी तुम्ही रोख रकमेत काय करावा, महसूल भरावा असा आदेश काढला. आणि तो महसूल भरायचा कालावधी देखील ठरवला. वर्षाच्या या काठी म्हणजे वर्षाअखेरपर्यंत तुम्ही ती काय करायचं आहे, वर्षाच्या शेवटी म्हणजे या तारखेपर्यंत तुम्ही तो काय करायचा आहे, रोख रकमेत महसूल भरायचा, असं त्यांनी व्यवस्था सुरू केली. आणि त्यामुळं शेतकऱ्यांची अवस्था काय झाली, येईल त्या किमतीमध्ये पिकं विकावं लागलं. महसूल द्यायचा आहे म्हणून शेती विकावं लागलं. जर महसूल दिलं नाही तर शेती जप्त होते. अशी पद्धत त्या इंग्रजांनी आणल्यामुळं शेतकऱ्यांच्याकडून ते जबरदस्तीनं महसूल वसूल करू लागल्यामुळं पर्यायानं शेती व्यवस्था सगळी कोलमडून पडली. आणि इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचं धोरण या ब्रिटिशांचं होतं. आणि त्यांनी तेथील उद्योगांवरती जाचक कर, म्हणजे भारतात असणाऱ्या उद्योगांच्यावरती जाचक कर बसवले.
भारतात विकसित झालेला हस्तकला किंवा कापड उद्योग सगळे दिवाळखोरीला निघाले सगळे. आणि अनेक भारतीय किंवा भारतातले कारागीर किंवा कामगार जे आहेत ते काय झाले, बेकार झाले. आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये काय झालेलं होतं, इंग्रजांच्याबद्दल असंतोषाची भावना वाढत चाललेली होती. हे पहिलं कारण आर्थिक कारण. दुसरं आहे सामाजिक कारण. सामाजिक कारण याच्यामध्ये इंग्रजांनी काय केलेलं होतं, की आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यात हस्तक्षेप करत आहेत असं भारतीयांना वाटू लागलं. कारण भारतामध्ये अनेक प्रथा होत्या. सतीबंदीची प्रथा होती, विधवा विवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीनं जरी योग्य असले इंग्रजांनी केलेले, तरी ते जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप भारतीयांना वाटू लागलं. आणि अशी समजूत भारतीयांच्यामध्ये होऊन त्यामुळं भारतातले जनता देखील काय झाली होती, आपल्या सामाजिक जे काय आपण रूढी परंपरा पाळतोय त्याच्यामध्ये इंग्रज बदल करू लागलेले आहेत. हे म्हणजे कोण, हे बाहेरचे येऊन आपल्यात बदल करणारे कोण, ही भावना आणि आपल्या ज्या परंपरा हे बंद होत चाललेल्या आहेत, त्यामुळं भारतातली जनता काय झालेली होती, असंतुष्ट झालेली होती. तिसरं जे कारण आहे ते राजकीय कारण. 1857 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये काय केली होती, ताब्यात घेतली होती. आणि पुढं लॉर्ड डलहौसी यानं काय केलं, संस्थानं विविध कारणांनी खालसा करायला सुरू केलं. भारतात जवळजवळ 500च्या वर संस्थानं होती. ते स्वतंत्र होते इंग्रज आले त्यावेळी, ते राजे लोक होते. आणि हळूहळू या डलहौसीनं काय केलं, खालसा करायला सुरू केलं. आणि त्यात डलहौसीनं काय सांगितलं, कारभारात की राजे लोक काय करतायत, गैरकारभाराचं निमित्त त्यांनी पुढं केलं आणि अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केलं. तर सातारा, नागपूर, झाशी ही संस्थानं काय केली त्यांनी, त्यांना लोकांना काय नव्हतं, वारस म्हणजे मुलं नव्हती, त्या राजांचं दत्तक पुत्र वारसा जो आहे तो हक्क नामंजूर करून काय केलं, ही म्हणजे सातारा, नागपूर आणि झाशी ही संस्थानं काय केली, दत्तक पुत्र वारसा नामंजूर करून काय केलं, खालसा केली. म्हणजे डलहौसीच्या या धोरणामुळं भारतीयांच्यामध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं. हे झालं म्हणजे राजे लोकांच्यामध्ये ब्रिटिशांबद्दल असंतोष वाढत चाललेला होता किंवा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची ब्रिटिश सत्तेबद्दल उद्रेक निर्माण झालेला होता. त्याच्यानंतर चौथं जे कारण आहे ते हिंदी सैनिकातील असंतोष. आता भारतीय लोकांना काय करायचे, ते ब्रिटिश सैन्यामध्ये नोकरी द्यायचे. सुभेदार पदाच्या वरचं पद त्या भारतीयांना देत नव्हते. एकतर इंग्रजी सैनिकांच्यात आणि भारतीय सैनिकांच्यात ते काय करायचे, दुजाभावानं वागवायचे, पगार कमी द्यायचे. आणि त्यामुळं हिंदी सैनिकांच्या मनामध्ये एक असंतोष कुठला वाढला, तर हिंदी सैनिकांना इंग्रजी अधिकारी अतिशय तुच्छतेनं वागवायचे. म्हणजे सैन्यात सुभेदार पदापेक्षा वरचं पद कधीच भारतीयांना दिलं नाही. गोऱ्या सैनिकांच्यापेक्षा त्यांचा भारतीय सैनिकांचा पगार कमी असायचा. आणि त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्ते जे इंग्रज सरकार देत होतं किंवा कंपनी सरकार देत होतं, ते भत्ते देखील हळूहळू काय केलं, या कंपनी सरकारनं कमी केलं. आणि अशा अनेक कारणांमुळं हिंदी सैनिकांच्या मनामध्ये काय झालेलं आहे, असंतोषाची भावना ही निर्माण झालेली होती. म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये या ब्रिटिश सत्तेबद्दल म्हणजे असंतोष वाढत चाललेला होता. आणि त्याच्यातच तात्कालीन कारण ब्रिटिश छावणीमध्ये असणारे जे भारतीय सैनिक आहेत त्यांच्यामध्ये तात्कालीन कारण असं झालं की ब्रिटिशांनी 1856 साली काय केलं, हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका काय केल्या, वापरासाठी दिल्या. आणि ते वापरत असताना त्याचे काडतूस असायचं, त्याचं बंदुकीमध्ये काडतूस जे भरलं जायचं, ते काडतूस जे होतं ते काडतुसावरती एक काडतूस दिली. आणि ते काडतुसावरती काय होतं, एक नवी काडतूस, सगळी नवीन पद्धतीने ते काडतूस काढलेलं होतं. आणि ते काडतुसांच्यावरती जे आवरण होतं ते आवरण काय करावं लागायचं, दातानं तोडावं लागायचं. आणि त्या इंग्रजांनी काय केलं, ते आवरण जे तयार केलं त्या काडतुसावरलं, त्या आवरणाला गाईचं आणि डुकराची चरबी लावलेली, म्हणजे त्या चरबीपासून तयार केलेलं आवरण होतं. आणि ही बातमी काय झालं, सगळ्या भारतातल्या सैनिकांच्यामध्ये चहूबाजूनं पसरलं. आणि यामुळं हिंदू व मुस्लिम या सैनिकांच्या धार्मिक भावना काय झाल्या, दुखावल्या गेल्या. व सैनिकांमध्ये काय झालं, असंतोष वाढत चालला. आणि चरबी लावलेली जी काडतुसं आहेत, ती चरबी लावलेली काडतुसं
वापरण्यास ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई हे ब्रिटिश सरकार करायचे आणि सैनिकांना जबर शिक्षा दिल्या जायची. तुम्ही काडतूस वापरत नसाल तर शिक्षा. आणि असंच बराकपूरच्या छावणीत मंगल पांडे यांनी काय केलं, या इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेनं त्या इंग्रज अधिकाऱ्यावर त्या गोळी झाल्या. म्हणजे मंगल पांडे यांनी काय केलं, काडतूस वापरायला सक्ती करणाऱ्या जो इंग्रज अधिकारी होता त्या इंग्रज अधिकाऱ्यावरतीच काय केलं, त्यांनी गोळ्या झाडल्या. आणि लगेच मंगल पांडे यांना काय केलं, ब्रिटिश सरकारनं पकडलं आणि त्यांना फाशी दिली. आणि ही बातमी, मंगल पांडेंना फाशी दिल्याची बातमी वणव्यासारखी चहूबाजूनं सगळीकडे पसरली. म्हणजे इंग्रजी छावणीत असणाऱ्या भारतीय सैनिकांच्या मध्ये ते पोचलं. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी पूर्ण पलटणच काय केली, बंड करून उठली. आणि सैनिक दिल्लीच्या रोखानं निघालं ते मेरठचं सैनिक. आणि वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना येऊन मिळाले. आणि 12 मे 1857 रोजी इंग्रजांनी काय केलं, या भारतीय सैनिकांनी काय केलं, दिल्लीचा ताबा घेतला. त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह याच्याकडं लढ्याचं नेतृत्व दिलं आणि भारताचा सम्राट म्हणून त्यानं मुघल बादशाह म्हणजे बहादूर शाहला त्याची द्वाही फिरवली. आणि या ब्रिटिश सत्तेविरुद्ध म्हणजे सशस्त्र उठाव या भारतीय सैनिकांनी सुरू केलं. आणि ह्या बघता बघता या लढ्याची व्याप्ती दिल्ली ताब्यात येताच सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. भारतात इतर भागातही म्हणजे इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांनाही यामुळं प्रेरणा मिळाली. लवकरच उठावाचं लोण जे आहे ते उत्तर भारतात सगळीकडं पसरलं. बिहारपासून ते राजपुतान्यापर्यंत इंग्रजी छावणीतील जे हिंदी सैनिक आहेत त्या हिंदी सैनिकांनी काय केलं, बंडाचं निशाण उभारलं. आणि लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावास काय झाला, प्रारंभ झाला. म्हणजे ब्रिटिश सरकार विरुद्ध हे सैनिकांनी उठाव केलेला आहे म्हणून मंगल पांडेंना फाशी दिलं म्हणून संपूर्ण जनता या सैनिकांच्या मागं उभी राहिली. आणि या उठावामध्ये ती सर्वसामान्य जनता देखील काय झाली, सहभागी झाली. म्हणजे अशा पद्धतीनं उठावास प्रारंभ झाला. आणि हे पुढं या उठावाचं लोण जे आहे ते दक्षिण भारतात देखील पसरलं. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी काय केलेलं आहे, उठावाला सुरुवात झालेलं आहे. आणि साताऱ्याचे जे छत्रपतींचे वारसदार होते शहाजी प्रताप सिंह व त्यांचे कारभारी जे होते रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील भागोजी नाईक इत्यादींनी या लढ्यामध्ये काय केलेलं होतं, अग्रभागी घेतलेलं होतं. म्हणजे या लढ्याचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं होतं. आणि नेटानं हा लढा सुरू झालेला होता. नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियांनी देखील काय केलेलं होतं, या लढ्यामध्ये सामील झालेलं होतं. आणि 1857 साली खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली काय केलं, भिल्लांनी उठाव केला. तर सातपुडा परिसरातील शंकरशहांनी या लढ्याचं नेतृत्व केलं. खानदेशातील उठावात 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झालेल्या होत्या. बघा, म्हणजे उठावामध्ये म्हणजे ब्रिटिश सरकारचा अन्याय किती असेल, ब्रिटिश सत्तेच्या अन्याय म्हणजे किती लोकांना तो काय होत होता, भरून आलेला होता. सगळ्यांच्यामध्ये उद्रेक भरून आलेला होता. स्त्रिया देखील याच्यामध्ये जवळजवळ 400 स्त्रिया या भिल्ल स्त्रियांनी काय केलेलं होतं, म्हणजे जंगलविषयक कायदे केलेलं असल्यामुळं या स्त्रिया म्हणजे जंगलावरती उदरनिर्वाह हे आदिवासी लोक, भिल्ल जमातीचे लोक करत होते. आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये देखील या ब्रिटिशांच्याबद्दल हा असंतोष निर्माण झालेला होता. आणि ह्या तत्कालीन म्हणजे जे काही हिंदी सैनिकांपासून जे उठाव सुरू झालं त्या उठावाच्या वेळी अनेक भिल्ल स्त्रियांनी देखील काय केलं, या उठावामध्ये सहभाग घेतलेला होता. म्हणजे अशा पद्धतीनं ब्रिटिशांच्या विरोधात लढ्याची व्याप्ती ही काय झाली, संपूर्ण उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत काय झालेलं होतं, पसरलेलं होतं.
आता या सर्व हे जे सर्व उठाव झाले ते उठाव आपण म्हणजे एकत्रितरित्या येऊन केले गेलेले हे उठाव आहेत. म्हणजे 1857चा उठाव हा सर्व लोकांनी येऊन एकत्रित केलेला उठाव आहे. म्हणून इतिहासामध्ये हा उठाव सगळ्यात मोठा उठाव म्हणून त्याची ओळख म्हणजे त्याची ओळख होते. कारण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी देखील या उठावावरून 1857चं स्वातंत्र्य समर नावाचं काय केलं, एक ग्रंथ लिहिलेला होता. आता या उठावाचं म्हणजे 1857च्या लढ्याचं नेतृत्व कोणी कोणी केलं ते आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. धन्यवाद.